डोळा म्हणा लंपट, डोळा म्हणा लंपट, डोळा म्हणा लंपट, डोळा म्हणा लंपट. राहो आता येईला, राहो आता येईला, राहो आता येईला, राहो आता येईला. डोळा म्हणा लंपट, 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 डोळा म्हणा लंपट. कोंड कोंडून धरे नाचिवे, कोंड कोंडून धरे नाचिवे, कोंड कोंडू धरे नाचिवे, कोंड कोंडू धरे नाचिवे. देह भावे बुझिना, 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 देह भावे बुझिना. होईल येणे कळसाले, होईल येणे कळसाले, होईल येणे कळसाले, होईल येणे कळसाले. श्रीरामये अंतरे, श्रीरामये अंतरे, श्रीरामले अंतरे, श्रीरामले अंतरे, श्रीरामले अंतरे, श्रीरामले अंतरे. कोंड कोंडून धरे नाचिवे, कोंड कोंडू धरे नाचिवा, कोंड कोंडू धरे नाचिवे, कोंड कोंडू धरे नाचिवे. देह भावे बुझिना, 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 देह भावे बुझिना. तुका म्हणे गोजरिया, म्हणे गोजरिया, तुका म्हणे गोजरिया, म्हणे गोजरिया. विठोबा पाया पडू द्या, 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 विठोबा पाया पडू द्या. तुका म्हणे गोजरिया, तुका म्हणे गोजरिया, तुका म्हणे गोजरिया, तुका म्हणे गोजरिया. विठोबा पाया पडू द्या, 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 विठोबा पाया पडू द्या. कोंड कोंडू धरी नाचिवे, कोंड कोंडू धरी नाचिवे, कोंड कोंडू धरी नाचिवे, कोंड कोंडू धरी नाचिवे. देह भावे बुझिना, 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 देह भावे बुझिना. विठोबार गोपाय, 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 विठोबार गोपाय. ध्यान राहो आता हेचे ध्यान, ध्यान राहो आता हेचे ध्यान, राहो आता हेचे ध्यान, हेचे ध्यान, राहो आता हेचे ध्यान. राहो आता हेचे ध्यान, राहो आता हेचे ध्यान, ध्यान राहो आता हेचे
मन लंपट डोळा मन लंपट कोंडू कोंडू धरेन देव कोंडू कोंडू धरेन देह भावे पूजीना देह भावे पूजीना देह भावे भावे पूजीना देह भावे देह भावे देह भावे पूजीना देह भावे पूजीना देह भावे पूजीना कोंड कोंडुनी धरेना जीवे कोंडू कोंडुनी धरेना जीवे देह भावे पूजीन देह भावे विकी देह आवाज दे, आवाज दे, भावे पुढचा पूजीन देह भावे देह भावे देह भावे पूजीन देह भावे पूजीन देह विठ्ठला
राहो आता हेची ध्यान डोळा मन लंपट कोंड कोंडू धरी न जिवे देह भावे पूजीन होईल येणे कळसाले स्थिरावले अंतरी कोंडू कोंडू धरी न जिवे देह भावे पूजीन तुका म्हणे गोजरिया विठोबा पाया पडो द्या कोंडू कोंडू धरी न जिवे देह भावे पूजिन विठ्ठल महायोगे पीठे तटे भीमरथ्या परम पुंडरीकाय दातुं मुनिंदे समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो पांडुरंगाकरू प्रथम मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोणी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी दत्त्रय जननी देवाची या शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदावव्या सुबटा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा मस्तक माझा पायावरी मस्तक माझा मस्तक माझा पायावर या वार करी संतांच्या राहो आता हेची ध्यान डोळा मन लंपट कोंडू कोंडू धरी न जिवे देह भावे पूजीन अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये चालू असलेला हा सद्गुरू गजानन महाराज यांचा प्रकटदिन महोत्सव 2026 आणि ह्या उत्सवांतर्गत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ आणि नित्याची हरिकीर्तन सेवा सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे वैराग्याचे मृत्युमंत पुतळे देहुनिवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा चारचरणाचा असून जगद्गुरु तुकोबराय हे अभंगाद्वारे भगवंताकडे प्रार्थना करतात विठ्ठल अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा पर्याय असा संस्थांचे संस्थापक असणारे अध्यक्ष आदरणीय पूजनीय वैकुंठवासी हरिभक्तपरायण अण्णा
अर्थात देवानंद सरस्वतीजी यांच्या अथक परिश्रमातून हे सर्व नाही का इवलेसे रोप लावेले द्वारे त्याचा वेलो गेला गगनावरी. अगदी त्यांच्याच अगदी नाही का अथक परिश्रमातून निर्माण झाले नाही का हे अगदी बीजारोपण झालं आणि त्याचं नाही का असं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि हे वर्ष जे आहे आपल्या मंदिर समितीच्या वतीनं आपला आज 46वा वर्धापन दिन आहे आणि सद्गुरू गजानन महाराज यांचा हा 148वा प्रकट दिन महोत्सव आहे. संस्थांचे नाही का वर्तमान स्थित असणारे अध्यक्ष आमचे प्रेमस्नेही असणारे आदरणीय पूजनीय हरिभक्तपरायण डॉक्टर प्रवीण भाऊ वक्ते आणि तुमच्यासारखे नाही का अगदी माझ्यावरती नितांत प्रेम करणारी जी काही गुरुजन मंडळी आहे त्यांच्या अगदी प्रेमापोटी ही सेवा माझ्या वाटाला आली. विठ्ठल प्रथमतः मी सर्वांच्या चरणांमध्ये विनम्र भावाने अभिवादन करतो. सर्वांचा कदाचित असा श्रोत्यांचा भ्रमनिरास होऊ नये की आजचे कीर्तनकार वेगळे होते. एवढंच होईल की विंचू मोठा असला काय तर खटका मोठा लागतो, छोटा असला तर एखादी कदाचित तुम्हाला नाही का मी तुमच्यातला असल्यामुळे फक्त नाही का सांभाळून घ्यावं एवढीच विनंती. विठ्ठल कारण आज अशी माझी परिस्थिती आहे एखादा छावा नाही का मी असं म्हणणार नाही असा अडकावा बरं का अगदी इथून नाही का वेदांत वाचस्पती खरं तर ज्यांची सेवा होती तीही वेदांत वाचस्पती पण प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे नाही का ते येऊ शकले नाही. दुपारपर्यंत त्यांनी सांगितलं की मी येणार आहे. गत वर्षामध्ये आपल्याकडे येऊन गेलेत त्यांचं दर्शन तुम्हाला झालं त्यांच्याच फक्त मी पायाचं दर्शन घेऊन मी तुमच्यासमोर बोलणार आहेत. आज माझ्या उजव्या बाजूला नाही का वेदांत वाचस्पती भागवताचार्य श्री हरिभक्तपरायण आमचे गुरुबंधू असणारे विनायकजी महाराज आष्टेकर आपल्या शहराचं नाही का वारकरी रत्न अर्थात नाही का ज्ञानशील उपासक की ज्यांनी नाही का आपल्या शहरामध्ये नाही का संप्रदाय जिवंत ठेवलेला आहे. आमचे प्रेमस्नेही गुरुवरी नाही का कृष्णाजी महाराज आरगडे अगदी नाही का जे अगदी तोंडानेच गोड बोलता असं नाही पण आवाजानेही गोड बोलणारे आमचे परमस्नेही असणारे पोपट महाराजांची नाही का सुंदर अशी नाही का अगदी शिष्य मंडळी आहे. इकडे नाही का हरिभक्तपरायण भागवताचार्य आणि आमच्यावर नितांत अगदी प्रेम करतात बरं का असे नवनाथ महाराज आमचे नित्याचे नाही का भजनाला येणारे किंवा आमच्या हरिदिनीला येणारे रतन माऊली जाधव उपस्थित आमचे नाही का रिटायर्ड तहसीलदार हायकोर्टचे वकील आहेत समोर जज साहेब आहेत आमचे परम मित्र आहेत. सर्वांच्या चरणांविंदी विनम्र भावाने मी अभिवादन करतो. वेळ कमी आहे फक्त तुम्हाला साष्टांग दंडवत करून चिंतनाकडे वळतो. विठ्ठल सद्गुरू गजानन महाराजांचा हा 148वा प्रकट दिन आहे आणि हा 148वा जो प्रकट दिन आहे असा विशिष्ट पैलूंनी नटलेला आहे. प्रथम दिवस आहे जगद्गुरु तुकोबरा ह्या अभंगाद्वारे भगवंताकडे मंगल करतात. आता मला अभंगावर चिंतन करण्यापूर्वी सध्याचं नाही का वर्तमान स्थित नाही का संप्रदायाचं काय विशेषत्व आहे त्याच्यावरती आधी प्रकाश टाकू नंतर चिंतनाकडे वळू. विठ्ठल कारण संप्रदायाचे सद्गुरू असणारे शांतीप्रभू कुरेकर बाबा किंवा श्री गुरु संदीपानंदांच्या मुखातलं वाक्य त्यांच्या सहवासात थोडा जाण्याचा योग आला आणि त्यांनी सांगितलं की वक्त्याचं इथे कर्तव्य आहे की संप्रदायाचं विशेषत्व आहे ते अगदी वक्त्याने प्रतिपादन करावं. कारण संतांचं वर्णन साधकासाठी एक अवलंबन असतं. सध्याचं जे वर्तमान स्थित वर्ष आहे सर्वांना ज्ञात आहे आणि त्यातल्या त्यात आजचा दिवस तर फार महत्त्वाचा आहे. गुरुनाम गुरुजोग महाराज यांचं आज 106 पुण्यस्मरण आहे. त्याच्याही अलीकडे यायचं म्हटलं किंवा पलीकडे जायचं म्हटलं तर संत शिरोमणी सावता महाराज यांचं 775 प्रकट दिन महोत्सव आहे. संत शिरोमणी नामदेव महाराज आणि संत जनाबाई यांचा 675 समाधी संजीवन सोहळा आहे आणि 755 प्रकट दिन महोत्सव आहे. विश्वमाऊली ज्ञानोबराय यांचा 750 प्रकट दिन महोत्सव आहे. ज्यांच्या आपण चरणाशी आहोत
असे सद्गुरू जनार्दन स्वामी यांचा 450वा समाधी संजन सोहळा आहे. बघा, हे तुम्हाला सांगण्याचं कारण काय आहे? कारण आपल्या संप्रदायाचं विशेष होतं नाही का, सर्वसामान्य जीवापर्यंत पोहोचणं हे आपलं इति कर्तव्य आहे. विठ्ठल विश्वमाऊली ज्ञानोबराय आणि जगद्गुरु तुकोबराय यांचा पालखी सोहळा ज्यांनी आरंभ केला असे जगद्गुरु तुकोबांचे धाकटे चिरंजीव तपोनिधी वैकुंठवासी नारायण महाराज यांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव प्रकट दिन महोत्सव आहे. आणि जगद्गुरु तुकोबांचं त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वैकुंठ गमन सोहळा आहे. मग तुम्ही म्हणाल बा संतांचं पुण्यस्मरण का करावं? आता आपण सद्गुरू गजानन महाराजांचं का प्राकट्य आपण का विस्ताराने बघणार आहे. तत्पूर्वी का गुरुनाम गुरुजोग महाराजांचं का आज पुण्यस्मरण 106वं पुण्यस्मरण आहे. तर सर्वसामान्यपणे या भूतावरमध्ये येण्यामध्ये 3 वर्ग पडतात: जीव, देव आणि संत. जीवाला येण्याचं कारण अनिच्छा प्रमाण, देवाला येण्याचं कारण परेच्छा प्रमाण आणि संताला येण्याचं कारण स्वेच्छा प्रमाण. विठ्ठल सर्वांना ज्ञात आहे मी जीवाचा आणि देवाचा. आपल्याला काय आपला विस्तार करायचा नाही. आपल्याला माहिती मागील जन्माचं शिल्लक राहिलेलं कर्म त्या न्यायाप्रमाणे नाही का, हे शास्त्रामध्ये त्याला अनिच्छा प्रमाण म्हटलेलं आहे. त्या न्यायाप्रमाणे आपल्याला इथे भूतलावरती यावंच लागतं. कारण कर्मशास्त्र सिद्धांत आहे की जे तुमच्याकडनं आपलं जे कर्म बघा जे घडतं त्या कर्माचा भोग झाल्याशिवाय ते नष्ट होत नाही. विठ्ठल आणि दुसरा वर्ग जो आहे तो भगवंताचा नंबर लागतो. ज्यावेळेस भूतलावरती काही विषम परिस्थिती निर्माण झाली असते अशा विषम परिस्थितीमध्ये ऋषीमुनी देवदेवता भगवंताला साकडं घालतात. कारण भगवंताचं मूळ स्वरूप निर्गुण निराकार. निर्गुणातून तो सगुण रूप धारण करतो आणि तुमच्या भूतलावरती येत असतो. ज्या दिवशी या भूतलावरती येत असतो तो दिवस म्हणजे भगवंताची जयंती. आणि तिसरा जो वर्ग आहे तो संत महात्म्यांचा आहे. सर्वांना ज्ञात गत सप्ताहामध्ये जगद्गुरु तुकोबांचा अनुग्रह दिन आपण साजरा केला आणि संप्रदायाचे अधरू असणारे प्रातस्मरणी छोटे कदम माऊली यांनी निका जगद्गुरु तुकोबांचे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वैकुंठ गमन सोहळे 4 आपल्या महाराष्ट्रामध्ये निका साजरे केले. त्याची गिनती नाव नोंदली गेली. अजून 2 व्हायची आहे. असो संप्रदायाचं एकाच्या कैवाडे गवी बहुतांची घोडे त्यांच्या निमित्ताने का होईना पण जगद्गुरु तुकोबा सर्वसामान्य जीवाला कळाले. विठ्ठल मग सद्गुरू कुरेकर बाबांच्या मुखातलं वाक्य असं आहे किंवा संतांचं पूर्ण जीवनाचं दर्शन आपल्याला करणं शक्य नाही किंवा तेवढ्या आपल्या संकल्पित वेळेमध्ये नाही का आपल्याला यथार्थत नाही का आपल्याला जीवनाचं दर्शन करताही येणार नाही. पण ह्या संत महात्म्यांच्या नाही का जीवनातला एखादा प्रसंग सांगावा जेणेकरून त्यांच्या जीवनाचं दर्शन होतं. विठ्ठल आणि खरं तर एक आनंदाची गोष्ट अजून तुम्हाला सांगेल की आपल्या संस्थांचे संस्थापक असणारे आदरणीय पूजनीय वक्ते अण्णा यांनी का सद्गुरू जोग महाराजांचं नाही का इंग्रजीतून मराठीमध्ये नाही का जीवनचरित्र लिहिलेलं आहे. 1 पेज नाही बरं का, 328 पेज. आणि त्याचा साक्षीदार मी आहे. विठ्ठल विठ्ठल शोकांतिका एवढी आहे की अण्णांची इच्छा होती पण मध्यंतरी सर्वांना माहीत आहे की गत 2 वर्षापूर्वी नाही का अगदी आपल्याला माहिती कोरोनासारखी महामारी आली होती आणि त्या महामारीच्या नाही का प्रतिबंधामुळे तो प्रकाशन सोहळा होऊ शकला नाही. सध्या तो नाही का अंडर प्रोसेस आहे. विठ्ठल विठ्ठल मग तुम्ही म्हणा संतांची पुण्यतिथी आपण साजरी का करतो, भगवंताची जयंती साजरी का करतो? वैदिक संस्कृतीमध्ये असं काही प्रघात आहे की जयंती कोणाची साजरी करावी आणि पुण्यतिथी कोणाची साजरी करावी. ज्याचा जन्म दिव्य आहे अशांची आपण जयंती साजरी करतो, ज्याचं कर्म दिव्य आहे अशांची आपण पुण्यतिथी साजरी करतो. भगवंताचा जन्म दिव्य आहे आणि संतांचा जन्म नाही का बघा कर्म दिव्य आहे. तुम्हाला माहिती आहे किंवा संत नाही का जीव म्हणून जन्माला येत असतात बरं का ह्या भूतलावरती. पण याच जन्माने जन्म संपवून याच मरणाने मृत्यू संपवतात आणि आपल्या आनंदात रममान राहतात. त्यांना संत म्हणतात. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात जन्मेची जन्मेणी वारी मरणे मृत्यू वारी आपण उरे. खरं जर पाहायला गेलं तुम्ही आपण सॉरी शहरी भागातले आहात. एखादा नाही का फ्लॅटमधला माणूस नाही का खालच्या छोट्या घरात राहायला येत नाही. पण काय उदाहरण तर कळणार आहे. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या आम्ही वैकुंठ
आलो याचे कारणाचे आलो याचे कारणा बोलिले जे ऋषी बोलिले जे ऋषी बोलिले जे ऋषी बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया भावी वर्ताया भावे वर्ताया भावे वर्ताया धाडू संताचे मार्ग 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 आम्ही वैकुंठवासी आलो याची सकारात्मक सांगितलं याची कारणांशी म्हणजे काय जडजीवांचा उद्धार करण्यासाठी अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जडजीवा सर्वांना ज्ञात आहे जगद्गुरु तुकोबांचा आपण जर त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वैकुंठ गमन सोहळा साजरा करतात थोडक्यात नाही का आपण जगद्गुरु तुकोबांपासून प्रारंभ करू खरं तर जगद्गुरु तुकोबांच्या अलीकडे जर बघायचं म्हटलं तर शालिवान शके 1172ला संत शिरोमणी सावता महाराज या भूतालावरती आले त्यांना येऊन 775 वर्ष पूर्ण झालेले 1190ला संत शिरोमणी गोरोबा काका आले 1192ला संत शिरोमणी श्री संत नामदेव महाराज आले आणि त्यांच्याच समकालीन का जनाबाई आल्या त्यांचा हा 675वा समाधी संजीवन सोहळा आहे आणि हे सध्याचं वर्ष 755 प्रकट दिन महोत्सव आहे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ 1195ला आले आणि संत श्रेष्ठ ज्ञानोबर आहे विश्वमाऊली ज्ञानोबा 1197ला आले त्यांना 750 वर्ष पूर्ण होऊन गेले सर्वांना ज्ञात आहे 2024ला आपण शांतीप्रभू एकनाथ महाराजांचा का चतुश्लोकी रौप्य महोत्सव आणि त्यांच्या मुखातून जी ज्ञानगंगा स्रवली गेली होती त्याचं चतुश्लोकी आपले सुवर्ण महोत्सव आपण साजरा केला होता 1455ला नाथबाबा आले 1497ला सद्गुरू जनार्दन स्वामी गेले त्यांना जाऊन 450 वर्ष पूर्ण होऊन गेले 1521ला नाथबाबा गेल्यानंतर 1530ला जगद्गुरु तुकोबा इथे अवताराला आले जगद्गुरु तुकोबांचं जीवनमान म्हणजे काय 41 वर्षाचं 1530ला आले 1 ते 20 प्रपंच केला 21 ते 30 भक्तीची साधना केली वयाच्या 30व्या वर्षी जगद्गुरु तुकोबा साध्याला पोचले साध्याला पोचल्यानंतर त्यांच्या मुखातून अभंगाची रचना निघाली शेवटचा दिवस यासाठी गेला होता जगद्गुरु तुकोबांनी का वयाच्या 30व्या वर्षी जेव्हा साध्याला पासून त्यांच्या मुखातून अभंगाची रचना निघाली खरं तर संत महात्म्यांनी कोणाच्या पुण्यतिथीसाठी किंवा कोणाच्या वाढदिवसासाठी किंवा वास्तुपूजेसाठी अभंगाची रचना केलेली नाही आणि याच्याही पलीकडे जाऊन आमच्या गुरुवारांच्या मुखातलं वाक्य आहे मी सर्वांच्या नाही का पाया जो पडून म्हणजे नाही का ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबा सांगतात लागून या पाया विनवितो तुम्हाला या न्यायाप्रमाणे नाही का मी सर्वांना विनंती करेल की ज्यांच्या गळ्यात माळ नाही त्यांच्या अंत्यविधीच्या भजनालाही जाऊ नका अंत्यविधीला जाऊ नका सांगायचं नाही भजनाला जाऊ नका लोक अलीकडचं बोलतात पलीकडचं सांगत नाही आणि त्यांचं कीर्तनही करू नका कारण का तुम्हाला त्याची प्राप्ती होईल पण तुम्ही कमवलेलं त्याला द्यावं लागेल विठाला वयाच्या 30व्या वर्षी साध्याला पोहोचल्यानंतर 31 ते 40 भक्तीचा प्रचार केला आणि वयाच्या 41व्या वर्षी शके 1571ला सदैव वैकुंठाला गेले त्यांना जाऊन 375 वर्ष पूर्ण झाले आता जगद्गुरु तुकोबा 5 वेळा खाली आले मी त्यात परत सांगत नाही बरं का आता पुढे नाही का विश्वमाऊली ज्ञानोबा यांचा 750वा प्रकट दिन महोत्सव आहे सर्वांना ज्ञात आहे त्यांच्या समकालीन चांगदेव महाराज 1400 वर्षे जीवन जगलेले 14 वेळा काळाला परत पाठवलेलं 14 विद्या 64 कला नियुक्त असणारे चांगदेव महाराज पण ज्यावेळेस चौघ भावंडांची कीर्ती यांच्या कानावरती आली अगदी गोंधळात पडले चांगदेव महाराज 1400 वर्षे जीवन जगलेले 14 वेळा काळाला परत पाठवलेले गोंधळात पडले
लाखोंचा शिष्य समुदाय अगदी पत्र लिहायचं. कारण पूर्वीचा काळ जो होता, पूर्वीचा काळ काय होता तर पूर्वीच्या काळी माध्यम जर एकमेकाला भेटायचं असेल, पत्रव्यवहार हे माध्यम होतं. सध्याचं माध्यम आहे भ्रमणध्वनी. सध्या भ्रमणध्वनीमुळे आपण किती खरं बोलतो आणि खोटं बोलतोय सांगण्याची गरज नाही. विठाल श्री लिहिलेलं आहे, पण काय लिहावं तीर्थस्वरूप म्हणावं तो वयाने लहान आहे. आशीर्वाद द्यावेत अधिकाराने मोठे आहेत. तसाच कोरा कागद त्यांच्या हाती आपल्या शिष्याच्या हाती पाठवला. ज्यावेळेस निवृत्तीनाथांनी विचारलं माऊलींना, काय म्हणण्याना म्हणे, काही नाही म्हणे, कागद कोरा आहे. आमच्या 7 वर्षाच्या आईसाहेबांनी म्हणावं, सांग्या कोराच राहिला बघा. आईसाहेब म्हणजे असामान्य व्यक्तिमत्व होतं बघा. आईसाहेबांनी 3 देवांना जन्म दिलेला आहे, सांगदेव, ज्ञानदेव आणि नामदेव. विठाल विठाल. पण निवृत्तीदादांनी सांगितलं कोरा आहे तेच बरं आहे. ज्याच्यावरती आधी चिडबिड झालेली आहे त्याच्यावर काही बोध करता येत. आणि मग त्याच कोऱ्या कागदावरती विश्वमाऊली ज्ञानोबा यांनी एक छोटासा 65 छोटासा ग्रंथ लिहिला. त्याचं नाव चांगदेव 65. 65 का लिहिल्या? कारण चांगदेव महाराज 14 विद्या 64 कला नियुक्त होते. 65वी कला त्यांना ज्ञात नव्हती, म्हणून 65 छोटासा ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ त्यांच्या हातामध्ये दिलेला आहे. तो घेऊन आला, पूर्ण वाचन केलं. स्वस्ती श्री वटेशू जो लपवणी जगदा भासू दावे मजग्रासू प्रगटला कैसा. पूर्ण वाचन केलं, काहीच बोध झाला नाही. पण वर्म कळालं, आले लोटांग आले लोटांगणे चांगदेव आले लोटांगणे चांगदेव आले लोटांगणे उपजताची ज्ञानी देवर मजानोनी आले लोटांगणे चांगदेव आले लोटांगणे उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोणी. उपजताची ज्ञानी, ज्ञानी म्हणून जन्माला आले. माझ्यासारखे जन्माला आल्यानंतर कीर्तनाला उभे नाही राहिल्यावर का, अगदी ज्ञानी म्हणून जन्माला आले. हे वर्म कळालं आणि मग त्यांनी लोटांगण घेतलं. असे विश्वमाऊली ज्ञानोबा यांचा अधिकार होता. त्यांना भूतळावरती येऊन 750 वर्ष होऊन गेलेले आहे. आणि एक महिन्यापूर्वी आपण त्यांचा 729वा समाधी संजीवन सोहळा साजरा केला. आणि संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांचा गतवद्य दिवसाला आपण 731वा समाधी संजीवन सोहळा साजरा केला. असं संत मान्यांचं नाही का हे पुण्यकालाचं नाही का हे वर्ष आहे. तदनंतर नाही का आज महत्त्वाचा दिवस. खरं म्हणजे सावता महाराजांचं जीवनाचं दर्शन सांगायचंच म्हटलं किंवा संत शिरोमणी नामदेव महाराजांचं जन्माचं दर्शन सांगायचंच म्हटलं तर सर्वांना ज्ञात आहे की कार्तिक एकादशीला नाही का सर्व नाही का संत संमेलन झालं. सर्व अगदी नाही का नामदेव संत शिरोमणी नामदेव महाराज की ज्यांना देवाचा सांगात होता, देवाजवळ नित्य राहत होते, की देव त्यांच्या हातून जेवण घेत होता, असे नामदेव महाराजांचे सर्व दर्शन घेऊन लागले. पण मात्र नाही का सध्याची परिस्थिती अशी आहे, जे नेहमी दर्शन घेतात लोक त्यांच्याकडे बघत नाही, जो दर्शन घेत नाही त्याच्याकडे लक्ष जास्त असतं. विठ्ठल विठ्ठल. सर्व दर्शन घ्यायचे पण आमच्या 7 वर्षाचे आईसाहेब मेल्याचा अहंकार केला नाही म्हणे. कोणी म्हणावं आईसाहेबांनी आम्ही कंबर बांधली म्हणजे आमचा अधिकार नाही बरं का तो, त्यांनी सांगितलं. पण निवृत्तीदादांच्या लक्षात आलं प्रकरण हाताबाहेर जाऊ लागलेलं आहे. निवृत्तीदादांनी सांगितलं अगं मुक्ता, त्यांना नाही का भगवंताचा नाही का सांगत आहे म्हणजे भगवंताजवळ असून सुद्धा जर अहंकार जात नसेल मग उपयोग काय. शेवटी सर्वांना ज्ञात आहे की मग तिथे नाही का सर्वांची परीक्षा घेण्यात आली. मग कोण परीक्षक कोण आहे तर बघा ती परंपरा आज सुद्धा चालू आहे आपल्या संप्रदायामध्ये की त्या काली शालिवान शेके 1190ला नाही का संत शिरोमणी गोरोबा काका नाही का अवताराला आले होते. गोरोबा काका सर्वश्रेष्ठ होते आणि त्यांना नाही का माठाची नाही का म्हणजे मडक्याची नाही का परीक्षा कशी मडकं कच्चं आहे का पक्का आहे म्हणून नाही का गोरोबा काकांना ती परीक्षा घ्यायला लावली. आणि तीच परंपरा आज जो महाराज शिक्षण संस्थेमध्ये नाही का आपल्या संप्रदायाचे नाही का श्री गुरुस्नाचे संदीपन दादा नाही का तीच जबाबदारी स्वीकारतायत. विठ्ठल पुढे सर्वांना ज्ञात आहे मळक कच्चा आहे का पक्का आहे त्याने का पडत सुटले. आणि मग सर्वांना ज्ञात आहे की भगवंताने सांगितलं तू खरंच कच्चा आहे.
मग सावता महाराजांनी का सावता महाराजांनी शेती केली, त्यांची शेती पोथी झाली. आपण पोथी वाचता वाचता आपली माती होत असते. विठाला ज्यावेळेस काय विश्वमौली ज्ञानोबा आणि नामदेव महाराजांनी का भगवंताजवळ असताना त्यांनी सांगितलं मोठा कथा भाग आहे शिवनाभाऊंचा खेळ ठरला. कारण आपल्याला माहिती आहे की मुंगी पैठणीचे का कुर्मदास मोडलिंगला गेलेले होते. दसमीचा दिवस होता. त्यांनी आदल्या जीवनामध्ये फक्त भजन केलं, भगवंताचं नामचिंतन न केल्यामुळे तो देह त्यांना प्राप्त झाला. यासाठी विश्वमौलींचं एक प्रमाण आहे बरं का, अगदी गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते. चतुर विनोदे तुलसीते, चतुर विनोदे तुलसीते, विनोदे तुलसीते, मधुर विनोदे भावे पूर्ण ज्ञाने, सोहम भावे पूर्ण ज्ञाने, भावे पूर्ण ख्याते, भावे पूर्ण ख्याते. या सकाळचे विनावाणी, विनावाणी करा विठ्ठल स्मरण, करा विठ्ठल स्मरण, करा विठ्ठल स्मरण, करा विठ्ठल पहिला हार जो कोणाला टाकला असेल तर तो गायकांना टाकला. गायकांना का टाकला? गायन हे कीर्तनाचं मुख्य अंग आहे. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाची आनंदे आवडणे. पण त्यांना सांगितलं गायन जरूर करा, पण गायनासोबत काय करा विठ्ठल स्मरण. नामचिंतन केल्याशिवाय माणूस साध्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आता मी पूर्ण विस्तार करत नाही चरणाचा, फक्त मला एकच सांगायचं आहे की भगवंताचं नामचिंतन करा. कारण कुर्मदास महाराज हे आदल्या जन्मात फक्त गायक होते, पण भगवंताचं नामचिंतन करत नव्हते, म्हणून हा देह प्राप्त झाला होता. विठाला ज्यावेळेस दसमीचा दिवस उजाडलेला आहे, मुंगी पैठणहून ते पंढरपूर क्षेत्राकडे निघालेले आहे पांडुरंगाच्या दर्शनाला. अगदी अंतःकरणात नाही का ध्यास आहे. दसमीचा दिवस आहे, सर्व वारकरी मंडळी का पंढरपूरला चाललेली. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण, हरे रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण, हरे जय जय रामकृष्ण. आणि त्यांनी सांगितलं वारकरी बाबा आवाज दिला, कोणी आलेला मिनमिनच्या डोळ्यांनी कोणतरी बघत आहे. अगदी धुळेने सर्व चेहरा माखलेला. त्यांनी सांगितलं की उद्या जात असताना उद्या एकादशीसारखा पर्व काळ आहे. मागे एकादशी होती का गत परवाच गेलेली. त्यांनी सांगितलं एकदा दर्शन तुमच्यातर्फे घ्या आणि दुसऱ्यांदा डोकं ठेवल्यानंतर का माझ्यातर्फे घ्या आणि सांगा सांगा पांडुरंगाला की कुर्मदासाने का तुमचा एक भक्त आहे, त्याला यायची इच्छा होती पण तो येऊ शकत नाही. मग काय करा तर माझ्या भेटीला या. आणि आपल्याला माहिती आहे की प्रत्यक्ष जगताचा मालक पांडुरंग परमात्मा विश्वमौली ज्ञानोबा आणि नामदेव महाराजांसोबत घेऊन का सावता महाराजांनाही भेट द्यायची होती. कुर्मदासाचा आधी पहिले सावता महाराजांना दृष्टांत दिला आणि नंतर कुर्मदासाचं दर्शन केलं. असेच संत मंडळीने का त्यांचं पुण्यस्मरण आहे, म्हणून त्यांना आपण नतमस्तक हो. तदनंतर का आजचा महत्त्वाचा दिवस असणारा सर्वांना ज्ञात आहे गुरुनाम गुरु जोग महाराज यांचं 106वं पुण्यस्मरण आहे. गुरुनाम गुरु जोग महाराज आणि संत श्रेष्ठ गजानन महाराज यांचं साम्य आहे. कारण सर्वांना ज्ञात आहे की गुरुनाम गुरु जोग महाराज कुठे आपले कोकणस्थ जन्मात झाले. मला मी पूर्ण कथाभाग सांगत नाही, फक्त त्यांच्या जीवनातील 5 महत्त्वाच्या गोष्टी सांगेल. आणि सद्गुरू गजानन महाराज आणि त्यांचं कसं साम्य आहे तुम्हाला सांगतो. 14 सप्टेंबर 1867 रोजी का गुरुनाम गुरु जोग महाराज या भूतलावरती आले आणि 23 फेब्रुवारी 1878ला संत श्रेष्ठ गजानन महाराज भूतलावरती आले. 1910ला सद्गुरू गजानन महाराजांनी इहलोकीचा निरोप घेतला, म्हणजे समाधीस्थ झाले. आणि 1920 साली माघ मध्य आजची जी दिवस आहे 1920 साली जोग महाराजांनी का हे इहलोकीचा निरोप घेतला. विठ्ठल आता सर्वांना ज्ञात आहे का सर्वांनी का खरं तर मी तसं भाग्यवान म्हणेल की काही आता आमचे निका समजा नवनाथ महाराज असतील किंवा सरीची मंडळी आहे, आमचे गुरुवरी आहेत, परत महाराज आहे
की प्रत्यक्ष नाही का जोग महाराजांच्या नाही का संस्थेमध्ये त्यांनी नाही का अध्ययन केलेलं आहे. खरं त्यांच्यासमोर नाही का माझ्यासारख्यानं बोलणं म्हणजे कसं आहे ते माझा अधिकार नाही तो, पण सहज तुम्ही समोर असल्यामुळे आपण काही बोलू शकतो. काही म्हणजे नाही का, कारण मी धाडस का करत आहे, आपल्या गल्लीत जसं नाही का गल्लीतलं मुलं अगदी नाही का काही कसंही खेळताना नाही का त्याचं गुण्यागोंदन प्रत्येकजण लाड कौतुक करत असतं, त्याप्रमाणे मी बोलत आहे. विठाल विठाल गुरुनाम गुरु जोग महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या 5 गोष्टी अशा आहे. कारण आपण नाही का महाराजांना जर बघितलं असेल, महाराज नाही का आज जरी ध्याने नसले आपल्याकडे तरी त्यांच्या ज्या काही 5 जीवनातल्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या जातात. सर्वात त्यांच्या जीवनातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाथ्याचं वर्गीकरण. खरं तर म्हणजे 6 गाथ्यांचं वर्गीकरण त्यांनी केलेलं आहे जोग महाराजांनी. पण गाथ्याचं वर्गीकरण नाही का जोग महाराजांनी पहिल्यांदा केलं. मी तुम्हाला का म्हणेल त्यांच्या जीवनातली महत्त्वाची गोष्ट, कारण आधीच गाथ्याचं वर्गीकरण जोपर्यंत झालेलं नव्हतं त्यावेळेस कीर्तनकार मंडळी कीर्तन करायचे, पण सुरुवात कुठून करावी, मध्य कुठे गाठावा आणि त्याचा शेवट कुठे करावा हे कोणालाही कळत नव्हतं. आणि सर्वात महत्त्वाचं नाही का गाथ्याचं वर्गीकरण केल्यामुळे जे संप्रदायामध्ये की आज नाही का आपण नाही का अलिखित नियमावलीचं पालन करतो. कारण बऱ्याच वेळा आपण व्यवहारामध्ये बघतो आपण लिखित नियमावलीचं कोणी पालन करत नाही, पण आज ताग आहेत आपल्या संप्रदायामध्ये नाही का जोग महाराजांनी गाथ्याचं वर्गीकरण केल्यामुळे नाही का जो कोणी संप्रदायाचा पाईक आहे तो अगदी अलिखित नियमावलीचं पालन करतो. उत्सव किती दिवसाचा असो सुरुवात ही मंगलाने होत असते, उपांत दिवस भगवंताकडे मागणी मागण्याचा असतो आणि शेवट काल्याने होत असते. बघा अर्थात संप्रदायाचे पाईक असणारे संप्रदायाची नियमावली मान्य करत असेल तरच. विठाल नाहीतर सध्याची परिस्थिती सांगण्याची गरज नाही. ज्याचा वेदांत पाठ त्याच्या धोत्राला गाठे, ज्याचा हरिपाठ पाठ नाही त्याचं 4000चे जॅकेट. विठाल विठाल आपल्या नाही का आपण नाही का संस्थांची का नियमावली सांभाळली, कारण आपल्याला नाही का मी सांगत नाही प्रमाण नाही देत. आमच्या अण्णांचा स्वभाव होता मार्ग जाऊन गेले आधी अण्णांनी जो आम्हाला काही मार्ग दाखवला. अण्णांच्या जीवनाचं तुम्ही बघा साम्य कसं आहे. 31 जानेवारी 1980 बघा 80ला नाही का मंदिराच्या शिलान्यासाची स्थापना केली अण्णांनी बघा, आणि आपल्या देहनिका या इहलोकीचा निरोप घेतला 31 जानेवारी 2024. अण्णांना जाऊन 2 वर्ष पूर्ण झालेले. ती तारखेप्रमाणे आम्ही 31 तारखेलाच अण्णांचं नाही का द्वितीय पुण्यस्मरण नाही का साजरं केलं. तद्वतच त्यांच्या समाधी स्थळावर सुद्धा नाही का आम्ही पुण्यस्मरण साजरं केलं. तर अण्णांचा नाही का स्वभाव जो होता, मला मुद्दाम अण्णांबद्दल अण्णांचं स्मरण का झालं, कारण आज जे मी काही उभा आहे त्या अण्णांमुळेच आहेत. विठाल विठाल बऱ्याच वेळा आपल्या वक्ते नाही का व्यासपीठावर नाही का प्रमाण देत असतात. मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संत ते येण्याची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही. संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने गेला तर आपण इच्छित स्थळापर्यंत पोहोचतो, पण संतांनी जो मार्ग दाखवला खरंच आपण अंगीकारतो का हे महत्त्वाचं आहे. हे ज्याचं सूक्ष्म चिंतन करण्याची गरज आहे. आमच्या अण्णा एवढे कडक होते बरं का अगदी. तुम्हाला सांगतो विश्वास नाही तर सर्व आपल्या पंचक्रोशीतील मंडळी आहे अण्णांचा स्वभाव कसा होता, पण जेवढे कडक होते तेवढे आतून नाही का नरम होते. विठाला आपण सद्गुरू जनार्दन स्वामींचं ज्यावेळेस का आपण वर्णन करत असतो, सद्गुरूंचं लक्षण करत असताना सद्गुरूच्या ठिकाणी 3 लक्षण पाहिजे. सद्गुरू हा श्रोत्रिय असायला पाहिजे, ब्रह्मनिष्ठ असायला पाहिजे आणि कृपाळू असायला पाहिजे. हे 3ही लक्षण नाही का अण्णांच्या ठिकाणी बसायचे.
प्रत्येक ग्रंथाचं नाही का स्वतः अण्णांनी नाही का बघा जे प्रस्थांतरित ग्रंथ आहे त्याचं तर अध्ययन केलेलंच होतं, पण अण्णांकडे तुम्ही कोणताही प्रश्न घेऊन जा, अगदी अण्णांनी का एका क्षणात त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचे, एवढी नाही का त्यांच्याकडे नाही का त्यांचं हे होतं. दुसरं नाही का ब्रह्मनिष्ठता होती, सांगण्याची गरज नाही, आणि जे ज्ञान त्यांनी अध्ययन केलेलं आहे आणि एवढी कृपाळुता होती की त्यांच्याकडं भावनेनं जो जायचा, बघा मी शब्द काय होतो, जो कोणी त्यांच्याकडे भावनेनं जायचा त्याला ते सहज नाही का आपल्यासं करायचे, आणि भावनेनं जर नाही गेलं तर सहज ते दुसऱ्याला बाहेर लोटायचे. विठाला कारण मी स्वतःला धन्यवाद का मानतो का, धन्य मी मानेन माझे संचित, मी एवढं माझं संचित धन्य आहे की अण्णांसोबतचं कार्यकाल नाही का 1993 पासून तर 2024 पर्यंत गेला बरं का. लोक सांगायचे अण्णा कडक आहे, मी म्हणून कडक नाही, शिस्तप्रिय होते. आणि अण्णांचं शिस्तप्रिय असं नाही, ज्यांची आज पुण्यतिथी आहे प्रातस्मरणी गुरुनाम गुरुजोग महाराज किती शिस्तप्रिय होते, स्वतःने का मल्लविद्या आपल्या स्वतः भावांकडनं घेतलेली होती, आणि त्यांना नाही का ज्यावेळेस काय त्यांचं आदरास्थान असलं नाही का गंगागिरी महाराज त्यांनी सांगितलं, अरे तू चांगल्या चांगल्या मल्लांना जिरवतो, मल्लांना तू हरवतो मान्य आहे, पण तू काम क्रोधावरती विजय मिळवून दाखव, त्यावेळेस मी तुला खरं पैलवान म्हणेल. आणि महाराजांनी ती सुद्धा नाही का बघा ते सुद्धा चॅलेंज स्वीकारलं, आणि अगदी नाही का काम क्रोधावरती नाही का त्याने नाही का आपले आकृष्ट केलं का. संत महात्मे त्या स्थितीला गेल्यानंतर नाही का त्यांची अवस्था स्थिती होते, अवघी आनंदाची सृष्टी झाली, त्यांच्या साधनेवरती त्यांचं नाही का एवढं प्रभुत्व होतं आणि एवढा विश्वास होता. ज्यावेळेस नाही का नाशिक क्षेत्रात गेल्यानंतर कुशावर्त्यावरती गेल्यानंतर नाही का ब्राह्मण भावाने सांगितलं बा संकल्प सोडा, पाप होम पापत आपल्याला सांगायची गरज नाही काय. त्यांनी सांगितलं अरे कोणाला सांगतो म्हणे, माझ्या जीवनात मी पापच केलं नाही. एवढा विश्वास पाहिजे बरं का, एवढा विश्वास पाहिजे. आपण नाही का आपण सुद्धा करतो, पण आपला विश्वास आहे का हे ज्याने त्याने ठरवायचं. विठ्ठल असे गुरुनाम गुरुजोग महाराज त्यांच्या जीवनातील पहिली महत्वाची गोष्ट त्यांनी गाथ्याचं वर्गीकरण केलं. आज अशी परिस्थिती आहे, एखाद्या आपल्या सर्वसामान्य साधकाला गाथा एकदा बघितल्यानंतर नाही का, कारण मी नाही सांगत, प्रातस्मरणी मामासाहेब दांडेकर सांगायचे, माथा ठिकाणावर आणायचा असेल तर गाथा वाचा. विठ्ठल विठ्ठल गाथ्याचं वर्गीकरण केल्यावर का सर्वसामान्य साधकाला नाही का कोणत्या प्रकरणातील अभंग सहज कळतो. आता माझ्यासारख्याला काय कळत होतं की आज पहिला दिवस आहे का मंगलचंद प्रकरणातील घ्यावा अभंग, तर अगदी नाही का महाराजांनी जे गाथ्याचं वर्गीकरण केलं आणि सहज माझ्या लक्षात आलं. माझ्यासारख्या नाही का कितीतरी नाही का त्यांनी कीर्तनकार घडवलेले आज महाराष्ट्रामध्ये. दुसरं महत्त्वाचं सार्थगाथा आणला. सार्थगाथा म्हणजे नाही का आपल्याला माहिती आहे ज्ञानेश्वरीची जी टीका झाली गीतेचा त्याला आधार होता का सर्वांना ज्ञात आहे, पण गाथ्याला कुठल्याच प्रकारचा अधिकार नव्हता. परिणाम असा झाला की जगद्गुरु आपले बघा गुरुनाम गुरुजोग महाराजांनी गाथ्याचा नाही का सार्थगाथा तुमच्या आपल्या समोर आणला आणि सर्वसामान्य जीवनाला नाही का गाथ्याचा अर्थ कळू लागला. पुढे त्यांच्या जीवनात तिसरी महत्त्वाची गोष्ट, जळगाव न्यायालयामध्ये नाही का मानभावाच्या विरोधात लढलेला खटला आईसाहेब मुक्तांच्या कृपेने स्वतः त्यांनी खटला लढला आणि जिंकून दाखवला. चौथी महत्त्वाची गोष्ट, चैत्र प्रतिपदाने का 1917 साली 4 विद्यार्थ्यांना घेऊन वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज सांगायचं ज्या शिक्षण संस्थेचं नाही का नावलौकिक आहे की शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्याला फीस नाही. बघा अशी जी शिक्षण संस्था आज तागात चालू आहे. आणि तदनंतर नाही का जास्त मोठा प्रसंग आहे की त्या गोखल्यांना त्यांनी उत्तर दिलं होतं की ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा आगरकरांची एवढी मोठी नाही का अंत्ययात्रा निघालेली आहे आणि प्रातस्मरणी मामासाहेब दांडेकरांबरोबर नाही का गोखले बोलू लागले, गोपाळकृष्ण गोखले ते म्हणू लागले की जर म्हणे बघा आगरकरांची एवढी अंत्ययात्रा आहे, जर त्यांनी सांगितलं जोग महाराज जर नाही का त्यांनी हे लोकीचा निरोप जर घेतला तर किती मोठी अंत्ययात्रा निघेल म्हणे. ज्यावेळेस नाही का
जोग महाराजांनी सांगितलं मामासाहेबांना, जा म्हणे त्या गोखल्यानं जाऊन सांगा म्हणे आम्ही पुण्यात मरणार नाही म्हणे, आमचा देह मी आळंदीमध्ये ठेवणार आहे. पौर्णिमेचा दिवस होता. मामासाहेबांना जवळ बोलावलं, सोन्या गाडी बोलव म्हणे. आपल्याला माहिती परशुरामाने का त्याचा आदेश जाणून नाही का त्याच्याप्रमाणे हे केलं होतं. तद्वतच अगदी नाही का सोनपंत मामासाहेब दांडेकर यांनी घोडागाडी बोलवली. गाडीमध्ये बसवलेलं आहे महाराजांना. ज्यावेळेस आळंदी क्षेत्रामध्ये आले, आळंदी क्षेत्राचं नाही का खून म्हणजे नाही का दगडी पूल. आजही परिस्थिती बघितली तो पूल तसाच आहे. विठाल विठाल आणि विचारला ते जोग महाराजांनी, म्हणे सोन्या म्हणे आळंदी आली का? हो म्हणे, आता देह ठेवायला काहीच हरकत नाही. आणि मग फ्रुटवाले धर्मशाळेमध्ये आणलेलं आहे ते. इंद्रसलीलाने का पवित्र नदीचं तीर्थ विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या समाधीचं तीर्थ आणलेलं आहे. कारण प्रत्यक्ष नाही का जोग महाराजांना माऊलींचा साक्षात्कार. माऊलींनी अगदी जोग महाराजांच्या डोक्यावरती हात ठेवला होता. कारण जी माळ घातलेली होती त्यांनी कोणाकडे अनुग्रह घेतलेला नव्हता. प्रत्यक्ष नाही का माऊलीच्या नाही का समाधीवरती माळ ठेवली आणि ती माळ त्यांनी परिधान केलेली होती. आणि मी त्यांनी सांगितलं की आता, आणि आपल्याला माहिती तो आजचा दिवस होता. सकाळी नाही का 10 वाजता नाही का पूर्वेकडे उत्तरेकडे तोंड केलेलं आहे, तीर्थप्राशन केलेलं आहे आणि एकच शब्द नाही का सोन्या जातो म्हणून सांगितलं. आणि नाही का जोग महाराज निघून गेले. 1867 ते 1920 त्यांचा हा कार्यकाल होता. विठाल आणि आपल्या सद्गुरू गजानन महाराजांचं प्राकट्य सुद्धा तेच अगदी वयाच्या 20व्या वर्षी नाही का 23 फेब्रुवारी 1878ला सद्गुरू गजानन महाराज, सर्वांना माहिती आहे की ज्यावेळेस नाही का देवीदास पातुरकरांचं नाही का पातुरकरांचे वंशज होते, त्यांच्या घरी ऋतुशांती होती. ऋतुशांती या निमित्त सर्व नाही का अगदी भक्तांना त्यांनी प्रसादासाठी बोलावलेलं होतं. बंकटलाल अगरवाल आणि दामोदरपंत कुलकर्णी रस्त्याने जात असताना सर्वांनी बघितलं पण कोणाचंही लक्ष गेलं नाही. पण ज्यावेळेस एका बंकटलाल अगरवालांचं लक्ष गेलं, भर 12च्या सुमारास अगदी तप्त उन्हामध्ये अगदी निजानंदामध्ये नाही का ही स्वारी नाही का कोण आहे असं. आणि ज्यावेळेस बंकटलालांचं ज्यावेळेस लक्ष गेलं त्यांनी बघितलं. ज्यावेळेस लक्ष वेधून घेतलं कोणाचं? बंकटलालाचं. त्यांचं नाही का ज्यावेळेस पाहिल्यावर नाही का बंकटलाल म्हणू लागले हे असामान्य व्यक्तिमत्व आहे. कारण संत नाही का जरी आपल्याला सामान्य असलं पण ते असामान्य असतं का. आणि संत इथे येण्याचं कारण मगाशी बोलून गेलो मी, बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. तुमचा सर्वसामान्यांचा नाही का जडजीवांचा उद्धार करण्यासाठी खरं तर संत महात्मे आले असतात. कारण संत काय येतात? कारण संतांनी का स्वतःचं कल्याण करून घेतलेलं असतं आणि त्यांना असं वाटतं कल्याण म्हणजे नेमकं काय, तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि नित्यानंदाची किंवा परमानंदाची प्राप्ती. त्यांच्या जीवनामध्ये नित्य आनंद असतो. त्यांना असं वाटतं जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते इतरांना द्यावं. खरं तर म्हणजे नाही का यासाठी संतांचं नाही का अवतार आहे ठेव का कल्याण करून घेतलेलं आहे त्यांनी. आपण बघितलं आईवडिलाचं कल्याण केलेलं नाही, स्वतः त्यांनी केलेलं नाही किंवा कोणत्याही नेत्याने कल्याण केलेलं नाही. तर फक्त या जगतामध्ये नाही का जर कोणी हित साध कल्याण म्हणजे हित कोणी साधलं असेल तर ते संतांनी. शोधोनी आले संत हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. शोधोनी आले संत हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. ज्यावेळेस अगदी बंकटलालाची नजर गेली, बंकटलालाने का देवीदास पंतांना सांगितलं, देवीदास पंतांना की तुमच्या समोर नाही का महात्माजी आले तुमच्या घरी. मग त्यांनी पात्र वाढवल्यानंतर नाही का महाराजांनी काय केलं, सर्व पदार्थ एकत्र केले. ज्याच गोकुळामध्ये घडलेला प्रसंग माहिती, भगवान श्रीकृष्णांनी का सर्व पदार्थ एकत्र केले होते आणि स्वतः अगदी ग्रहण केल्यानंतर त्यांनी सांगितलं हाळावरती पाणी प्यायला गेलं. हे पहिल्याच अगदी अध्यायामधलं आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये नाही का जी हुरहुर लागली त्यांना, कोणाला? बंकटलालाला. तिथे नाही का कीर्तनकार होते आणि मग ते कीर्तनकाराच्या कीर्तनाला दर्शनाला गेले. त्यांनी सांगितलं नाही का महाराजांनी त्यांचा उत्तरार्ध सांगितला. कारण भागवताच्या एकादश स्कंदाचा श्लोक त्यांनी घेतलेला होता की स्वतःचं कल्याण करून घ्यायचं असेल तर स्वतःच्या कल्याणासाठी भगवंताचं नामचिंतन आहे. आणि नामचिंतन त्यांनी का विशद केलं. पूर्वार्धाने का
त्यांनी सांगितला आणि उत्तरार्ध यांनी सांगितला. ते म्हणे बोलवा म्हणे. शेवटी त्यांनी घरी सांगितलं. शेजारी रामाजी पंत देशमुख होते. फार मोठा 21 अध्यायापर्यंत जर गेलो तर आपल्याला अभंगाला स्पर्शसुद्धा करता येणार नाही. पण जाता आता एवढंच सांगितलं तुम्हाला की 19व्या अध्यायामध्ये काय जास्त काय त्यांनी सांगितले. आषाढीला नाही का सोबत घेऊन गेले त्यांनी हरिपाटलाला. पाटील कुळावरती नाही का गणेश कुळातील जे पाटील कंपनी आहे 17 जातीचे पाटील होते बघा. तर यांच्यावरती एवढं काही प्रेम होतं आणि त्यांची एवढी कृपा त्यांनी सांगितलं. प्रत्येक अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की त्यांनी कृपा केलेली आहे यांच्यावरती. आता खरं तर योगाकरणे का आजचा आपल्याला तर वेळ कमी आहे. अभंगाचंही चिंतन मांडायचं आहे. अभंगाचं चिंतन नाही मांडलं तो म्हणलं आपण गजानन महाराजांचं मगाशीच बोलून गेलो मी की गजानन महाराजांच्या जीवनातला एखादा दृष्टांत सांगायचा मी त्यांच्या जीवनाचं दर्शन होईल. विठाला आणि मग आषाढीला गेल्यानंतर नाही का त्यांनी सांगितलं पांडुरंगासमोर की ज्याच्यासाठी मी इथे आलेलो होतो ते माझं कार्य संपलेलं आहे. स्तुती म्हणून नाही बरं का. अगदी तुम्हाला कदाचित ते पटेल ना पटेल पण ज्यावेळेस नाही का अण्णांनी ह्या हेलोकेचा निरोप घेतला 31 जानेवारी 2024ला त्यांनी हेलोकेचा निरोप घेतला. आम्ही त्याला साक्षीदार आमचे भाऊराव पाटील आहेत बरं का. 8 जानेवारीला आम्ही नाही का अण्णांना भेटण्यासाठी नाही का महात्मा गांधी मिशनमध्ये गेलो. अण्णा निपजत पडलेले होते. पण ज्यावेळेस आम्ही गेल्यानंतर नाही का त्यांचा जो नाही का अवतार बघून त्यांचं जे स्फुरण बघून अण्णांनी त्यावेळेस नाही का आम्हाला सर्व नाही का दिशा दाखवलेली होती. म्हणून मी म्हटलं मार्ग दावणे गेल्या आधी दयानिधी संत ते येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. म्हणजे सर्व त्यांना नाही का न सांगता तुम्हा कळो येते अंतर हे त्यांना सर्वच कळत होतं. नवे नवे का ज्यांच्या समकाळ त्यांचे सोबत असणारे विश्वस्त आमचे आदरणीय पूजनीय शिंदे काका नेहमी सांगतात की अण्णा जसं सांगायचं तसं व्हायचं. विठाल विठाल आपण नाही का जसं सांगतो त्याच्या उलट होतं. म्हणजे आपण अण्णांमध्ये फरक समजून घ्या. विठाला विठाल असे सद्गुरू गजानन महाराज नाही का 8 सप्टेंबर 1910ला त्यांनी याही लोकांचा निरोप घेतला. समाधीत गेल्यानंतर मी गेलो ऐसे मानू नका भक्तीतंतर करू नका. अगदी सरळ सांगून गेलेले आहे. मी गेलो ऐसं सांगू जाऊ नका. कारण गेलेच नाही ते देहाने जरी गेलेले असले तरी कीर्तिरूपाने तुमच्यामध्ये आहे. असे सद्गुरू गजानन महाराजांनी का हा 148वा प्रकट दिन महोत्सव आहे आणि गुरुनाम गुरुजोग महाराज यांचं 106 पुण्यस्मरण आहे. ह्या दोघांना आपण नाही का नतमस्तक हो आणि उरलेल्या संकल्पित वेळेमध्ये अभंगाचं चिंतन करू. विठाल विठाल सेवेकरता घेतला जो अभंग आहे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहुनिवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणात असून जगद्गुरु तुकोबराय ह्या अभंगाद्वारे नाही का भगवंताकडे प्रार्थना करतात अर्थात मंगल साधतात. विठाल मगाशी बोलून गेलो मी की ज्यावेळेस का गुरुनाम गुरुजोग महाराजांनी का सार्थक आता आपल्या समोर आणला त्यावेळी का सहज आमच्यासारख्या सर्वसामान्यांनी का वक्त्याला सुद्धा नाही का वक्ता म्हणतोय मी कीर्तनकार नाही. कारण सद्गुरूंनी का कुरेकर बाबांच्या मुखातलं वाक्य आहे पूर्वीच्या काळी संतांनी कीर्तन केली म्हणून कीर्तनकारांना संत म्हणतात. कीर्तन बघा संत कीर्तनकार होऊ शकतात पण भाग्यवानात तुम्ही आपण चांगल्या अशा परंपरेत नाही का सप्ताहाचं आयोजन करतो. त्यामुळे किमान नाही का आपल्याला चांगल्या महात्म्यांचं नाही का दर्शनाचा योग येतो. नेहमी महाराजांच्या मुखातलं वाक्य आहे आमचे नाही का हरिभक्त परायणिका विनायक महाराज नेहमी सांगता की सप्ताह करत असताना नाही का मनोरंजन म्हणून सप्ताहाकडे बघू नका बरं का. त्यांनी सांगितलं की एखादा महात्मा तुमच्या नाही का सप्ताहाला जर आला तर तुमच्या महात्मा तुमच्या सप्ताहाचं पावित्र्य अगदी लक्षात येत असतं. कारण अशा महात्म्यांच्या दर्शनाने आपण म्हणतो दर्शनाने पुण्यस्पर्श असते. कारण दर्शनाने पुण्य प्राप्त होत असतं. कारण आपण प्रमाणच आहे ना पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे की अशा सज्जनांचं नाव जरी घेतलं तरी आपल्या पदरात पुण्य पडत असतं. आता तुम्ही जर हे म्हटलं मग पाहून यूट्यूब घ्यावे कीर्तन मग पुण्य पदरात पडेल का काय पडेल. विठाल कारण त्यांचं काय असतं नाही का कारण खरं तर म्हणजे कीर्तनाची मर्यादा सांगितली कोणाचं वर्णन करावं कोणाचं उच्चारण करावं कोणाचं आचरण करावं. जे वर्णनातीत आहे त्यांचं वर्णन करावं जे उच्चारणही त्यांचं उच्चारण करावं जे आचरणही त्यांचं आचरण करावं. ज्यांची बायको नाव घेतली यांचं अर्धा तास त्यांचं चिंतन चालतं. विठाल विठाल असो म्हणून का
संप्रदायाच्या अलिखित नियमावलीप्रमाणे नाही का आजचा पहिला दिवस असल्यामुळे नाही का आज आपल्याला मंगल करायचं आहे. कारण मंगल का करावं, कोणत्याही कार्याला प्रारंभ केल्यानंतर ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी नाही का मंगल केलं जातं. शास्त्रामध्ये मंगलाचे 3 प्रकार सांगितलेले, एक आशीर्वाद स्वरूप मंगल, एक नमस्कार स्वरूप मंगल आणि एक वस्तू निर्शूप मंगल. विठ्ठल जगद्गुरु तुकांनी ह्या अभंगामध्ये 3ही प्रकारचे नाही का मंगल साधलेले आहे. आशीर्वाद स्वरूप मंगल म्हणजे काय, आपली व आपल्या शिष्याची नाही का अपेक्षा भगवंताकडे व्यक्त करणं, आपली व आपल्या शिष्याची अपेक्षा भगवंताकडे व्यक्त करणं याला आशीर्वाद स्वरूप मंगल म्हणतात. नमस्कार स्वरूप मंगल म्हणजे भगवंताला नमन करणं, ज्याप्रमाणे पांडुरंगा करू प्रथम नमन किंवा आपण ज्ञानेश्वरी म्हणतो ओम नमोजी आद्या, याला नमस्कार स्वरूप मंगल म्हणतात. आणि वस्तू निरशूप मंगल त्याला म्हणतात. भगवंताची 2 रूप आहे, सगुण आणि निर्गुण, आणि दोघं रूपांचं वर्णन करणं याला वस्तू निरशूप मंगल म्हणतात. विठ्ठल ढाला 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 ढाला. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात आपली अपेक्षा व्यक्त करतात. राहू आता येची ध्यान, 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 ध्यान, राहू आता येची ध्यान, डोळा मना लंपट, डोळा मना लंपट, कोंडू कोंडू धरीन दिवे, कोंडू कोंडू धरीन दिवे, डोळा मना लंपट, डोळा मना लंपट, कोंडू कोंडू धरीन दिवे, जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपली अपेक्षा व्यक्त करतात. काय अपेक्षा व्यक्त करतात? जगद्गुरु तुकोबाराय हे आपले नाही का बहिरंगाने आणि अंतरंगाने दोघं प्रकारची पूजा करायची. जगद्गुरु तुकोबांचे 8वे पुरुष विश्वंभर बुवा यांनी नाही का त्यांच्या घरी नाही का प्रत्यक्ष नाही का पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता यांच्या दोघं मूर्त्यांची स्थापना केली होती. सर्वांना ज्ञात आहे. आमराईमध्ये गेले, आता मी भजन करताना आणलं ते सांगणार नाही की, फक्त मला एवढंच सांगायचं आहे की त्यांच्या घरी नाही का प्रत्यक्ष जगताचा मालक पांडुरंग परमात्मा रुक्मिणी माता प्रत्यक्ष आलेल्या होता. विश्वंभर बुवा यांनी त्यांची स्थापना केलेली होती. जगद्गुरु तुकोबाराय नित्याने का सकाळी उठल्यानंतर आपली काकड आरती झाल्यानंतर नाही का प्रत्यक्ष भगवंतासमोर बसायचे, बहिरंगाने भगवंताची पूजा करायची. पूजा केल्यानंतर ते मानसपूजेमध्ये बसायचे. मानसपूजा ही सर्वश्रेष्ठ पूजा सांगितलेली आहे की ज्यावेळेस नाही का मानसपूजेमध्ये बसल्यानंतर एके दिवशीचा प्रसंग असा ध्यानस्थ आहे. मानसपूजेत त्याला म्हटलेलं आहे की चित्त नाही का भगवंताच्या चरणाशी एकरूप राहणं याला मानसपूजा, याला एकनिष्ठ पूजा म्हणतात. आणि अशा मानसपूजेमध्ये जगद्गुरु तुकोबाराय बसलेले आहे. आणि त्यावेळेस बसल्यानंतर त्यांच्या अंतःकरणामध्ये ते भगवंताचं स्वरूप, ध्यान म्हणजे स्वरूप ते प्रकट झालं आणि त्यांच्या मुखातून नाही का अभंगाची रचना केली. राहो आता हेची ध्यान. मग ते कोणतं ध्यान आहे ते आपल्याला नाही का कळून घेण्यासाठी आता या शब्दाचा थोडक्यात विचार करावा लागेल. सर्वसामान्यपणे भक्ती करत असताना भक्ती क्षेत्रामध्ये बहिरंगापेक्षा अंतरंग फार महत्त्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण जगद्गुरु तुकोबांचं जीवन हे भक्ती या साधनेला वाहिलेलं जीवन होतं. कारण जगद्गुरु तुकोबाई आपली अनुभूती स्पष्ट करतात बरं का. जगद्गुरु तुकोबाई सांगतात, मी तर साधन केलं नाही, मी तर साधन करणार नाही किंवा मला इतर साधन करण्याची गरज नाही. मजया कीर्तनी वीणा नाही, मजया
तुकोबा सांगतात मला इतर साधन करण्याची आवश्यकता नाही, मी इतर साधन केलं नाही किंवा मी इतर साधन करणार नाही. मग जगद्गुरु तुकोबांनी केलं तरी काय? एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. एवढं काही जगद्गुरु तुकोबांनी नामचिंतनाची साधना केली की जगद्गुरु तुकोबा साध्याला पोहोचले. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा आपली अनुभूती स्पष्ट करत सांगत असताना की ही मी जी भक्ती करत असताना सर्वसामान्यपणे आपण भक्ती करत असताना दोन प्रकारे भक्ती केली जाते, अंतरंग वृत्ती आणि बहिरंग, किंवा स्थूल देहाने आणि सूक्ष्म देहाने. आपण जर भक्तीचे प्रकारात बघायचं म्हटलं तर आमचे गुरुवारी नेहमी सांगायचे एक वर्ग असा आहे त्याच्या अंतकरणातही भक्ती नाही आणि बहिरंगातही भक्ती नाही. दुसरा जो वर्ग आहे बहिरंगात भक्ती आहे, अंतरंगात भक्ती नाही. तिसरा जो वर्ग आहे अंतरंगात भक्ती आहे, बहिरंगात नाही. आणि चौथा जो वर्ग आहे अंतरंगातही भक्ती आहे आणि बहिरंगातही भक्ती आहे. विठाल ज्याला अगदी देवालाही रिजवायचं नाही आणि समाजालाही रिजवायचं नाही, त्याच्या अंतकरणात नाही बहिरंगात नाही. पण सर्वसामान्य जीव जर बघितला की आपण अंतरंगापेक्षा बहिरंगाला महत्त्व येतो. आता सर्वांना ज्ञात आहे येणारा कालखंड जो आहे, येणारा कालखंड म्हणजे सध्या लग्न सराईचा काळ आहे. त्या लग्न सराईमध्ये नाही का भलेही आपल्या अंतकरणात प्रेम नसू द्या, पण आपला का सत्कार सोहळा झाला आपण म्हणतो खूप पाहुणे चांगले. खरं तर पाहायला ते कपडे कुठल्याच कामाला येत नाही. प्रातस्मरणी राऊत बाबा सांगतात की भांडे घासायच्या कामाला येतात फक्त. विठाल विठाल किती मिळावे बरं का, अगदी काय मिळतं त्याच्यानं ते कुठल्याच कामाला येत नाही, पण किती मिळावे. ही आपल्यातला हा मानपान. इकडे आपण काय म्हणतो थुंकनिया मान दंभ करीतो कीर्तन. आणि तिथे नाही का प्रातस्मरणी मामासाहेब दांडेकरांच्या चरित्रामध्ये एक वर्णन आलेलं होतं की त्यांनी सांगितलं किमान नाही का आज जो व्यासपीठावरती उभा आहे, आता ज्यांची योग्यता आहे त्यांच्या अंगावरती जरूर फुलं टाका, त्यांच्या गळ्यात जरूर हार टाका. खरं तर म्हणजे नाही का आज मला नाही का तुम्ही नाही का जबरदस्ती केली, आता ते प्रेमापोटी म्हणावी का तुमच्या नाही का, किंवा कदाचित महाराजांनी तुम्हाला आदेश दिला, शेवटी महाराजांसमोर सांगितलं कान पकडतो म्हटलं. आता कारण आपल्याला माहिती जोग महाराज कान पकडले ते पांडुरंगासमोर, तसे मला कान पकडावं लागले. मी खरं तर म्हणजे महाराजांसमोर आधीच हार खाल्लेली. विठाल कारण आमच्या गुरुवरांनी मला सांगितलं होतं जोपर्यंत तुझी योग्यता प्राप्त होत नाही, आपण म्हणतो आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची या, पण आपला तृष्णा कुठे संपलेली आहे. किती मिळावे बघा, किती मिळावे. ते मिळण्यासाठी नाही का आपण म्हणजे एवढे मानापानामध्ये गुंतलेलो आहोत की आपल्याला ते याच्या पुढे नाही का ब्रह्मीभूत नाही का महाराजांना माहिती आहे ब्रह्मीभूत कीर्तन के श्री रंगनाथ गुरुजी सांगायचे. भक्तीमध्ये 4 गोष्टी नसाव्या. पहिली गोष्ट सांगितली भक्तीमध्ये सकामता नसावी, भक्तीमध्ये व्यभिचार नसावा, भक्तीमध्ये दांभिकता नसावी आणि भक्तीला पापाचं सहचारण नसावं. विठाल सकामता म्हणजे कोणत्याही प्रकारची कामना नाही का नसायला पाहिजे. अगदी आजच्या ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करताना खरंच काय आनंद वाटला बरं का. आणि आजची तुम्हाला अनुभूती सांगतो बरं का, मी ज्ञानेश्वरी पारायण अर्धवट सोडून घरी गेलो, 1 तास लढलो, पण महाराजांना नाही का लॅपटॉप कनेक्टही झालं, पण महाराजांना कामच करू द्यायचं नव्हतं. 1 तासात काहीच झालं नाही बरं का. आपण तो चाले त्याच्या सत्तेशिवाय चाले शरीर कुणाचे सत्ते, कोण बोलवी तो हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. कदाचित त्याला तिकडची सेवा इकडे करून घ्यायची असेल. विठाल भक्तीमध्ये सकामता नसायला पाहिजे, कोणत्याही प्रकारची कामना नसायला पाहिजे. दुसरं सांगितलं दांभिकता बरं का. आज अशी परिस्थिती आहे, आमचे 2 अभंग पाठ असले की आम्ही छाती फाडून नाही का अगदी पुढे जातो. कोणत्याच प्रकारचे स्वयंघोषित असतात बरं का. कारण आपण स्वयंघोषित कसं म्हणतो, आज सर्व जगद्गुरू 3 प्रकारचे होतात. कृष्णवंदी जगद्गुरू पहिले संप्रदायामध्ये, जगद्गुरू शंकराचार्य आणि जगद्गुरू तुकोबराय. आणि त्याविषयी आमच्या नाही का प्रातस्मरणी नाही का काकडे मला सांगितले की जगन्नाथ गुरु त्यांनी सांगितले, सद्गुरूंनी त्यांनी सांगितलं की जगन्नाथ गुरु पण सांगायचं म्हणजे 4 जगद्गुरू होऊन गेले म्हणजे. काही स्वयंघोषित जगद्गुरू असतात, तसे संप्रदायामध्ये असतात ना आपले की स्वयंघोषित अध्यक्ष, काही कामाचं नाही, काम कवडीचं नाही, रिकाम पण कवडीचं नाही. विठाल विठाल याला दांभिकता म्हटलेली. याच्याने काय होतं का आपल्या भक्तीमध्ये प्रतिबंध येत असतो. 2 अभंग
पाठ होत नाही, तरुण मुलांनी का बाल कीर्तन कर, कुठल्याच प्रकारची साधना नाही. स्वतःच्या आई वडिलाचीच टिंगल करतो बरं का तू इथे येऊन, आणि लोक त्यांच्या पाया पडतात. बरं पाया पडत नाही की अगदी त्यांचे पाय कुरवाळतात बरं का. मी किती पाप आपण म्हणजे विनाशकाला उपकृत बुद्धी विठाला विठाला. साधना केल्याशिवाय साध्यापर्यंत माणूस पोहोचत नाही हे आपल्याला माहिती आहे. ज्याप्रमाणे महाराज नेहमी सांगतात की गुरुगृही घासावं लागतं बरं का, घासावं लागतं. खरंच नाही का तुम्ही सद्गुरूंची सेवा झाल्याशिवाय नाही का ती सेवा तुमची फळाला आल्यानंतरच तुम्हाला नाही का गुरूंचा प्रसाद मिळत असतो. असो आपल्या पुढे सांगितलं आहे. तर यासाठी नाही का आज तर आपण नाही का बघितलं याच्याही पलीकडे काय वक्त्यांची परिस्थिती झालेली आहे की अगदी रस्त्यापासून तर इथपर्यंत फुलं त्यांच्या अंगावरती. मी असं वाटतं बा की आता यांचं विमान क्रॅश होतं काय विठाला विठाला. कारण जोपर्यंत आमच्या गुरुवारी मी आमच्या गुरुवारी माझ्याबद्दल सांगतो का, मी कोणाबद्दल वैयक्तिक बोलत नाही. आमच्या गुरुवारी नेहमी सांगायचे जोपर्यंत योग्यता प्राप्त होत नाही तोपर्यंत हार सुद्धा स्वीकारायचा नाही. तोपर्यंत नाही का आपल्या सद्गुरूंसमोर नाही का हार मानायचे आपण. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. जोपर्यंत लहानपणा येत नाही कारण विनम्रता आहे पाहिजे. कारण जगद्गुरु तुकोर सांगा आकारुणी सांगे तुका नाम घेता राहून का किंवा त्यांनी सांगितलं विनवितो तुम्हाला पाया लागून सांगितलं त्यांनी की बाबांनो हा ते दांभिकता सोडून द्या. व्यभिचार सांगितला पुढे. व्यभिचार आज सध्या आपण बघतो का भक्तीमध्ये किती व्यभिचार चाललेला आहे का. अगदी दिवसागणिक देव बदलत आहेत. एक लोटा जल हर समस्या का फल. लोटे त्यांचे भरतात समस्या आपल्या जीवनामध्ये. तुम्ही संतांची शरणागती पत्करा जीवनामध्ये तुमच्या समस्या येणार नाही. पुढे त्यांनी सांगितलं की पापाचं शेचरण. आपण नाही का भक्ती क्षेत्रामध्ये असताना काही वाचिक पाप होत असते का ते सोडून द्या. थोडक्यात नाही का ह्या 4 गोष्टी भक्तीमध्ये नसायला विठाजी विठाल. थोडक्यात संतांचं म्हणणं आहे भक्ती क्षेत्रामध्ये पदार्पण केल्यानंतर बहिरंगापेक्षा अंतरंग महत्वाचा आहे. अंतरीची घेतो गोडी पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची. किती तुम्ही घागरे गुंतवले ते महत्वाचं नाही, अंतरंग फार महत्वाचं आहे. भक्ती क्षेत्रामध्ये अंतरंग महत्वाचं आहे. दृष्टांत म्हणून सांगतो सहज आपल्या लक्षात येईल. ज्यावेळेस हस्तिनापुरामध्ये शांतीदूत म्हणून का भगवान श्रीकृष्ण जायचं ठरलं. गुप्तहेर खात्याकडनं का दुर्योधनाच्या कानावरती बातमी आली. दुर्योधन म्हणजे कसलेला राजकारणी बरं का अगदी मुत्सद्दी होता का. दुर्योधनाने विचार केला की आपल्याकडे असं प्रबळ सैन्य असताना सुद्धा नाही का पांडव जर युद्धाची भाषा करत असतील त्याला एकमेव कारण पांडवांची सर्व जी भिस्त आहे ही भगवंतावरती आहे. आपण जर अगदी नाही का पांडवांपासून भगवंताला जर फोडलं तर म्हणजे फोडाफोडीचं राजकारण त्यावेळेसपासून आहे. विठाला कारण कौरव सैन्याचं वर्णन का माऊली ज्ञानेश्वरीमध्ये करावं. या एकेकाचे नि कैवारे हे विश्वची वय संहार आहे. म्हणजे विश्वाचा संहार करण्यासाठी तो एकटाचे नि पुरे. 2 चिरंजीव 1 इच्छा मरण. किती सैन्य होतं बरं का अगदी. पण पांडवांची भिस्त आपले भिस्त भक्त नाही का भगवंतावरती होती. दुर्योधनाने असा डाव टाकला भगवंताच्या सीमेपासून हस्तिनापुराच्या सीमेपासून नाही का हस्तिनापुरामध्ये येतील सुंदर असा मंडप टाकला. असाच मंडप बिलकुल 10 फुटावरती सुंदर अशा स्त्रिया स्वागतासाठी आणि स्वतः जातीने भला मोठा हार घेऊन अगदी सीमेवरती हजर होता बरं का. JCB घेऊन नाही बरं का अगदी. त्यात मला कळतच नाही काम केलं तर हार तुमच्या गळ्यात नाही तर JCBला विठाला विठाला. काय असतं नाही का हा संगतीचा परिणाम. मी तुमची जास्त चिंतन श्रवण करू लागलो ना म्हणून सहज नाही का. आणि त्याशी प्रातस्पणे नाही का श्री गुरु संदीपांना सुद्धा म्हटले की जेवणामध्ये थोडंफार लोणचं असायला पाहिजे. विठाला विठाला. पण किती फक्त तेवढंच वर्गात. पण असं नाही सध्या परिस्थिती अशी आहे मी कीर्तनात दृष्टांत असावा दृष्टांतासाठी कीर्तन नसावं. विठाला भगवंत आल्यानंतर स्वतः अगदी का जातीने हजर राहिला. भगवंत अगदी रथाच्या खाली उतरलेले आहे. एकमेकांचं स्वास्थ्य विचारलं. दुर्योधनाने सांगितलं देवा तुम्ही ज्या कामासाठी इथे आलात ते काम तुमचं उद्या कचेरीमध्ये आहे. आजचा मुक्काम आणि आजचं भोजन माझ्याकडे. देवाने क्षणाचाही विलंब केला नाही.
सांगितलं मी तुझ्या आतिथ्याचा स्वीकार करू शकत नाही, कारण मी निमंत्रण कोणाच स्वीकारलंय? विदुर काकांचं. विदुर काकांनी निमंत्रण दिलं होतं का? नाही. फक्त मनात आणलं होतं की भगवंत हस्तिनापुरामध्ये येत आहेत, आपल्या घरी आले तर अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. थोडक्यात नाही का, पारमार्थिक क्षेत्रामध्ये किंवा भक्ती क्षेत्रामध्ये भक्ती करत असताना आपल्याला माहिती ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने वर्णन केलं आहे अंतरंग वृत्तीची. जो अंतरंग वृत्तीचा आहे तोच या ग्रंथाचा अधिकारी होऊ शकतो. जो पंचविषयाच्या द्वारामध्ये आहे तो या ग्रंथाचा अधिकारी होऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबर आहे अंतरंग वृत्तीने भगवंताची सेवा करत होते. आणि एके दिवशीचा प्रसंग, ज्यावेळेस पूजा संपलेली आहे, मानस पूजेमध्ये नाही का बसल्यानंतर नाही का भगवंताचं ते स्वरूप प्रकट झालं आणि जगद्गुरु तुकोबांच्या मुखातून नाही का शब्द पडले, राहो आता हेची ध्यान. राहो आता म्हणजे आतापर्यंत बघा, राहो आता राहत होतं, येत होतं पण राहत नव्हतं. अंतकणात भगवंताचं नाम येणं याला योग म्हणतात आणि त्या अंतकणात राहणं त्याला क्षेम म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. कारण भगवंताकडे प्रार्थना करता प्रार्थनेचे दोन प्रकार सांगितलेले आहे, योग आणि क्षेम. योग त्याला म्हटलेला आहे अप्राप्ताची प्राप्ती आणि क्षेम त्याला म्हटलेलं आहे जे प्राप्त आहे ते त्याचं रक्षण होणं. आता तुम्ही आपण नाही का ह्या धर्ममंडपात बसलात, आपल्या जीवनामध्ये हा योग घडलेला आहे. काय घडलेला आहे की सद्गुरू गजानन महाराजांचा हा 148वा प्रकट दिन महोत्सव आहे आणि त्या महोत्सवामध्ये तुम्ही आपण नाही का सादर नाही का इथे उपस्थित आहात. हा तुमच्या जीवनामध्ये योग घडलेला आहे. पण क्षेम केव्हा होईल? शेवटच्या श्वासापर्यंत सद्गुरू गजानन महाराजांचं मुखात तुमचं नामस्मरण राहिलं तर. कारण योगापेक्षा क्षेम कठीण सांगितलेलं आहे. ओकलिया योगापेक्षा क्षेम कठीण सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे नाही का आपण नाही का अखंड प्रसाद ग्रहण करणार, हा प्रसाद अखंड ग्रहण केला, हा तुमच्या जीवनामध्ये योग घडलेला आहे. बरं पचन नाही झालं तर ओकलिया होतो श्रम किंवा त्याच सोडून द्या. तुम्ही आपण नाही का हे आपल्या जीवनामध्ये योग घडलेला आहे की आपण नाही का भक्ती क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे. पण शेवटच्या श्वासापर्यंत आपण जर राहिलो तर तो क्षेम घडणार आहे. पाय उलटा पडला तर ओकलिया होतो श्रम. असो जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबार सांगतात की माझ्या अंतकरणात हे नाम येत आहे, हा माझ्या जीवनामधला योग घडलेला आहे, पण त्याचं रक्षण व्हावं. आणि राहो आता हेची ध्यान. पण कोणतं ध्यान आहे? ध्यान म्हणजे स्वरूप. आपण जर याच्या अभंगाचा विचार जर केला, ह्या अभंगामध्ये चारही चरणामध्ये कोणतं स्वरूप त्यांच्या अंतकरणात प्रकट झालं त्याचा विचार नाही किंवा कुठेही आपल्याला सांगता येणार नाही. त्यासाठी नाही का दुसऱ्या अभंगाचा धांडोळा घ्यावा लागेल. आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान. तुळसी हार गळा तुळसी हार गळा घासे पिता, तुळसी हार गळा घासे पिता. आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवून या तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. अगदी ह्या अभंगामध्ये नाही का कोणतं स्वरूप म्हणजे कोणतं ध्यान नाही का प्रकट झालेलं आहे जगद्गुरु तुकोबार आहे ह्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. आणि भगवंत आपलं स्वरूप नाही का कोणालाही दाखवत नाही बरं का, पण ज्यांना दाखवलं त्यांना मात्र शरीरात ठेवत नाही. दृष्टांत म्हणून आमचे गुरुने नेहमी सांगायचे
आपल्याला सर्वांना ज्ञात आहे दामाजी पंत मंगळवेढ्याचे आणि पंढरपूर बघा तालुक्याचे मामलेदार होते. भीषण अग्निका दुष्काळ पडलेला आहे. ज्याप्रमाणे यावर्षी सर्वांना माहिती की आपत्कालीन परिस्थितीमध्ये अति पावसाळा झाला, तसंच नाही का त्या काळी नाही का भीषण दुष्काळ पडलेला होता. लोक अन्न करून नाही का अगदी देहत्याग करायचे. दामाजी पंतांनी विचार केला राजा येऊ नये, आपण जर इतर परवानगी काढण्यासाठी जर गेलात तर तो परवानगी देणार नाही आणि जनता अन्न करून मरून पडेल. त्याने काय केलं, सर्व जनतेला आवाहन केलं दामाजी पंतांनी आणि ज्यांना जेवढं न्यायचं आहे तेवढं घेऊन जा. अगदी गोदाम खोली करून दिली. लोकांनी नाही का धान्य घेऊन गेले, लोक जगले. पण आपण म्हणतो ना, ज्याप्रमाणे व्यवहारामध्ये नाही का चांगल्या रस्त्याला गतिरोधक तसे चांगल्या माणसाला विरोधक असतातच. आणि मग काही त्यांचे नाही का असलेला शेवटी विरोधक त्यांनी नाही का राजाकडे काय केलं, तक्रार केली की स्वतःचा नावलौकिक वाढवण्यासाठी गोदाम खुली करून दिली. भगवंताच्या लक्षात आलं जे काही दामाजी पंतांनी केलेलं आहे हे स्वतःसाठी केलं नाही, जनतेच्या सुखासाठी केलेलं आहे. आणि मग ज्यावेळेस एका राजाने आदेश साधला, जा म्हणे शिपाई पाठवले म्हणे दामाजी पंतांना पकडून आणा. ज्यावेळेस दामाजी पंतांना पकडून आणा म्हटल्यानंतर नाही का भगवंताने दामाजी पंतांच्या नाही का नौकराचं स्वरूप धारण केलं. अगदी दामाजी पंतांचं नौकर म्हणून नाही का पांडुरंग परमात्मा राजाच्या दरबारामध्ये गेलेले आहे. आणि दरबारात गेल्यानंतर द्वारपालाला सांगितलं, जा म्हणे दामाजी पंतांचा नौकर आलेला आहे आणि यावर्षी दुष्काळ पडल्यामुळे भरपूर पैसा नाही का धान्याला आला आणि पैसे जमा करण्यासाठी आलो. जास्त द्वारपाल आतमध्ये सांगायला गेला की अशाच कोणीतरी नाही का दामाजी पंतांचा नौकर नाही का पैसे घेऊन आलाय. कशासाठी, तर धान्याला खूप पैसा आला. म्हणजे आपल्याकडे तर तक्रार अशा प्रकारची आहे की याने धान्य फुकट वाटलेलं आहे, बोला म्हणे त्यांना. ज्यावेळेस अगदी भगवंताला प्रत्यक्षात बोलवण्यात आलं, भगवंताने राजाला लवून मुजरा केला. सर्व आपलं स्वरूप दाखवलं नाही, फक्त एक दात दाखवला. जसा दात दाखवला तसा राजात समाविष्ट झाला. काय पूर्वजन्मीचा काहीतरी असेल, योगभ्रष्ट असेल, एखादा भागवतकार असेल, नाही तर विठ्ठल विठ्ठल. आणि ते पैसे मोजलेले पोचपावती घेतलेली. ज्यावेळेस का भगवंताने का द्वारातून बाहेर झाले तशी गुप्त झाली. लोहगडला आपल्याला माहिती आहे ना, लोहगावच्या कीर्तनामध्ये का भगवंत चाकणच्या किल्लेदाराने ज्यावेळेस का वेढा घातलेला होता, ज्यावेळेस भगवंताने का अगदी सर्वांना सैन्यांना घेऊन गेलं तद्वतच अगदी राजा गुप्त राजाने ते स्वरूप दिलेलं गुप्त करून घेतलं. राजा शुद्धीवर आल्यानंतर कहा होय. ज्यावेळी त्यांना सांगितलं आपलं नाव काय, तर म्हणे विठो खेळे म्हणे. जाऊ म्हणे पकडो इनको म्हणे. कुठे पकडतात, शेवटी नाही का राजा म्हणे मुझे लेके चलो, आता वेळ कमी म्हणून तुम्हाला फास्ट घेऊन जातो, नाही तर एका 2 तासामध्ये शक्य नसतं का. अगदी राजा कुठे, मंगळवेढा कुठे, पंढरपूर कुठे, ना आपण संभाजीनगरमध्ये. विठाला विठ्ठल. श्री गुरु चैतन्य महाराज सांगतात ना, तोच अभंग 200 गावांमध्ये पुरतो. दृष्टांत तिथेच, विठ्ठल विठ्ठल तिथेच. कसा काय पुरतो, म्हणजे आयोजकांमुळे पुरतो. विठाला विठ्ठल. ज्यावेळेस मंगळवेढ्याला आले त्याने सांगितलं, दामाजी पंतांना विचारलं काय हो तेरा नौकर, कोणसा नौकर म्हणे, जिन्होंने पैसा जमा किया. दामाजी पंतांच्या लक्षात आलं, ओ म्हणे यहाँ नाही बोले, पंढरपूर में रहता है. घेऊन गेले पंढरपूरला. ये नाही बोले, कोई चाहिए बोले. कारण भगवंताने रूप असं धारण केलं होतं, मुंडासा बांधलेला होता, अगदी गुडघ्यापर्यंत धोतर होतं आणि बारबंडी होती. शेवटी दामाजी पंतांनी सांगितलं म्हणे हा राजा आहे म्हणे, राज हट्ट बाल हट्ट आणि स्त्री हट्ट फार वाईट असतात म्हणे. शेवटी ते स्वरूप दाखवलं. ते स्वरूप दाखवल्याबरोबर राजा देहात राहिला नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जगद्गुरु म्हणतात, राहो आता हेची ध्यान. त्या अशाच स्वरूपाटीच्या ठिकाणी डोळा मन लंपट. मग तुम्ही काय काय प्रयत्न केले अभंगाच्या 2 चरणामध्ये. कोंडू धरिणा जीव
तुका म्हणतात, मग आम्ही काय प्रयत्न केलं? त्याचं उत्तर अभंगाच्या द्वितीय चरणात सांगितलं. कोंडू कोंडूनी धरीन जीवे देह भावे पूजेन. जे स्वरूप जे आमच्या अंतःकरणात प्रकट झालेलं आहे, मी त्याला अंतःकरणात कोंडून ठेवलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी अंतःकरणात कोंडून ठेवलं, साठविला हरी जीही हृदय मंदिरी, त्यांची सरली एरधार झाला सुफल व्यापार. आणि आपल्यापेक्षा नाही का ज्यांना डोळे आहे, आपल्यापेक्षा आंधळे माणसं जास्त डोळस असतात बरं का. उत्तर भारतामध्ये सर्वांना माहिती, सूरदासांचे निका दोन प्रसिद्ध आहे. मोठा दृष्टांत पण तुम्हाला मी का थोडक्यात सांगतो, कारण आपल्याला वेळ संपलेली जवळपास. तर उत्तर भारतामध्ये सूरदासाचे दोहे असे प्रसिद्ध आहे. सूरदास एक दिवस का वृंदावनला गेले बरं का. भगवंताच्या दर्शनाची ओढ लागलेली होती. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. अगदी भगवंताचा ध्यास लागलेला आहे आणि निघाले वृंदावनला. दोघं डोळ्याने आंधळे. पुढचा पाय टाकल्यानंतर अगदी पुढचा पाय दरीत पडेल आणि सूरदासने का गतप्राण होतील. भगवंताने विचार केला आणि बाल वेशामध्ये आल्यानंतर सूरदासाचा हात पकडला आणि मागे खेचलं. पण आंधळे माणसं असे, आंधळे माणसं दुसऱ्याचा हात पकडणे बघा, आपला हात दुसऱ्याच्या हातात देत नाही आंधळे माणसावर का. आणि जे आपल्याला डोळे असून सुद्धा नाही का आपला हात दुसऱ्याला देतो, कारण वेळ झाली की आपण घरी सांगतो पोचतो बरं का, विठाला विठाला. असो, आपल्याला तिकडे जायचं नाही, वेळ आपला कमी आहे. पण ज्यावेळेस सूरदासांचा हात पकडला, मागे खेचला, बाबा तिकडे नाही का दरी होती, दरीत पडला तर तुम्ही गतप्राण झाला असतात. सूरदासांनी सांगितलं, तुमचे उपकार आहेत बाबा आमच्यावरती. कुठे निघालात? मग काही नाही म्हणे, वृंदावनला भगवंताच्या दर्शनाला निघालो म्हणे. आणि मग भगवंताने काय केलं, रस्त्यावरती आणलं आणि त्यांनी सांगितलं, बाबा आता हा रस्ता नाही का वृंदावनला जातो आहे. पण सूरदासांनी फार सुंदर उत्तर दिलं. ज्याच्या दर्शनाला जात होतो तोच जर इथे भेटला तर वृंदावनला आता कशासाठी जायचं? म्हणजे तुझ्या दर्शनाला तूच देव आहेस, पण तुझ्या दर्शनाला मी जात होतो म्हणे. अहो बाबा म्हणे, मी गुराखी म्हणे. अगदी हाताला झटका मारला आणि हात सोडवला. सूरदासाने सांगितलं, मी तुला त्यावेळेस खरं बलवान म्हणेल जर तू माझ्या अंतःकरणातून बाहेर निघून दाखवला तर. विठाल विठाल, कारण मी तुला आतमध्ये साठवलेला आहे. कोंडू कोंडू धरीन जीवे देह भावे पूजेन. जे स्वरूप तुझं नाही का अंतःकरणात प्रकट झालेलं आहे, मी त्याला आतमध्ये साठवलेलं आहे, मी कोंडलेलं आहे आणि त्याला नाही का देह भावे पूजेन. आणि हे स्वरूप जर असंच माझ्या अंतःकरणात स्थिरावलं तर तो माझा साधनेचा कळस होईल. अभंगाच्या तृतीय चरणामध्ये होईल येणे कळसाले स्थिरावले अंतरे. जे काही माझी साधना आहे, जे भगवंताचं स्वरूप नाही का असंच जर शेवटच्या श्वासापर्यंत जर माझ्याकडे स्थिरावलं तर ते नाही का माझ्या साधनेचा कळस होईल. साधनेचा कळस केव्हा होतो? साधना तुमची सर साध्याला पण पोचली किंवा फळाला गेली तर भगवंत प्रसाद देत असतो. कोणता प्रसाद देत असतो? परमपद बळ साधना साध्याला पोचल्यानंतर माणसाला वैराग्य प्राप्त होतं. आपण जगद्गुरु तुकोबांना वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे म्हणतो. आपल्याला कोणी वैराग्याचं मूर्तिमंत पुतळे म्हणतो का? नाही. पुतळा तर म्हणत नाही तर मूर्तिमंत कधी राहणार? विठाला जगद्गुरु तुकोबा सांगतात की हे जे मी स्वरूप नाही का अंतःकरणात प्रकट झालेलं आहे तर ते असंच जर राहिलं तर ते माझ्या साधनेचा कळस होईल नाही. त्यासाठी म्हणजे नेमकं मी काय करायला पाहिजे? अभंगाच्या शेवटच्या चरणी तुका म्हणे गोजेरिया
तुका मन गोजरिया तुका मन गोजरिया तुका म्हणे गोजरिया विठोबा पाया पडू द्या विठोबा पाया पडू द्या कोंड कोंडुनी धरीना जीव कोंड कोंडुनी धरीना विठोबा पाया पडू द्या विठोबा पाया पडू द्या कोंड कोंडुनी धरीना देह भावे तुझीना जगद्गुरु तुकोरा अभंगाच्या शेवटच्या चरणात नमस्कार स्वरूप मंगल साधतो की भगवंताचं स्वरूप कसं आहे. तुका म्हणे गोजरिया गोजरिया म्हणजे अति सुंदर. शेवटी नाही का विठोबा पाया पडू द्या कोंडू कोंडू धरीन जीवे देह भावे पूजेन. ह्या अभंगाचा भावार्थ असा असेल असंच नाही. जे काही योग्य असेल ते सद्गुरू गजानन महाराजांचं बोलण्याच्या योगामध्ये काही चुकीचे शब्द असेल मायपित्याच्या अंतकरणाने परत करा. खरं तर म्हणजे आजची जी सेवा आहे हा सद्गुरू गजानन महाराजांचा हा प्रसाद आहे आणि तो प्रसाद माझ्या वाटेला आला. विश्वस्तांचं त्यातल्या त्यात आदरणीय पूजनीय आमचे प्रवीण भाऊ यांचं मी ऋण व्यक्त करतो की अशाही प्रतिकूल परिस्थिती मनाचा मोठेपणा दाखवणे काही सेवे माझ्या वाटेला दिली. त्यांनी सांगितलं सहज आता तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. माझ्याकडे हा निरोप आला त्यांनी जो पाठवला आणि तुम्ही सर्वांनी हा गोड करून घेतला म्हणून तुमच्या चरणामध्ये मी नम्र भावने मी अभिवादन करतो. कृपा करून कोणी दर्शनासाठी येऊ नका कारण मी अजून नाही का पाया पडून घेण्यालायक नाही. मी तुम्हाला साष्टांग दंड इथूनच तुम्हाला सर्वांना साष्टांग दंडवत करतो. झालेली सेवा सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी समर्पण करून माझ्या वाणीला पूर्ण देतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 गण गणात बोते गण गण गणात विठ्ठल